चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। जब मोदी डरता है, ईडी बातें करता है। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे निवडणुकीच्या आधी आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही। त्यामुळे त्वरित कर्जमाफी करावी। नियमित कर्जफेड करणारे शेकडो शेतकरी अद्यापही प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत। त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान त्यांच्या खात्यात जमा करावे। सन 2024-2025 सोयाबीन संत्रा पिकाच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी। सोयाबीन, तूर, कापूस, चना या उत्पादनाला भाव नसल्याने भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान द्यावे। शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा रक्कम द्यावी। तसेच शेतकऱ्यांना कृषी पंपाकरिता रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा। या विविध शेतकरी हिताच्या मागणीसाठी अचलपूर तहसीलदार यांची भेट घेऊन वास्तविकता संत्रा नुकसान भरपाईबाबत सुद्धा व्यथा मांडण्यात आली। तसेच अचलपूर ग्रामीण व शहर काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले। सर्वप्रथम जम्मू काश्मीर येथे पलगामा येथे पर्यटकांवर जो दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्या भयाड हल्ल्यात आपल्या भारत देशाचे 28 पर्यटक मृत्युमुखी पडले। त्या सर्व पर्यटकांना मी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि विधानसभेच्या आधी या युती सरकारने जे वादे केले होते की आम्ही सत्तेत येताच तुमची सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, पण आजपर्यंत 1 वर्ष पूर्ण होत आलेला आहे तरी शेतकऱ्यांची कोणत्याच प्रकारची कर्जमाफी केलेली नाही। शेतकऱ्यांचे आणि मतदारांचे मतं घेऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं कामच या युती सरकारनं केलं आहे। आणि कोणतंही या देशामध्ये घटना घडली त्या घटनेला हिंदू मुस्लिमाचं स्वरूप देऊन फक्त मताचं राजकारण कसं करता येईल हेच्या बीजेपी सरकारनं केलं आहे। त्याच्याच निषेधार्थ आपण आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इथे बीजेपी सरकारचा निषेध करत आहोत। आणि जे याचे पैसे होते मागच्या वर्षीचे पडझडचे पैसे होते ते पण अनुदान शेतकऱ्याला आतापर्यंत भेटले नाही। आम्ही 5-7 निवेदन दिले, अतिवृष्टीचे सुद्धा निवेदन दिले, ते सुद्धा पैसे भेटले नाही। आणि कोणत्याच शेतकऱ्याच्या हिताचं काम या सरकारने केलं नाही। शेतकरी कसा बर्बाद होईल आणि मोठे कारखानदारांना कसा यांच्यापासून फायदा करून देता येईल हेच काम या बीजेपी सरकारने केलं। बीजेपी सरकारचा निषेध असो, बीजेपी सरकारचा निषेध असो। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरते पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरते पाय। त्या प्रसंगी एवढं सांगू। श्रीकांत भाऊ, आपली काय प्रतिक्रिया? ह्या विधानसभा निवडणुका अगोदर जे ह्या सरकारनं खोटं बोलून जे मतं घेतले आणि आज ते त्यांचा दिलेले वचन पूर्ण करत नाही, त्यासाठी आम्ही सर्व त्यांचा निषेध करून आजचा हे निषेध करून सर्व आमचे जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांच्या आदेशान्वये इथं आज हा पूर्ण आंदोलन करण्यात येत आहे। आणि भाजप सरकारचा आम्ही सर्व खोटं बोलत आहे म्हणून निषेध करत आहे। राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।